भाजपा आमदार आणि मंत्र्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। 27 आणि 28 मार्चला हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। उत्तर इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये 2 दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आले। 6 मार्च पासून मंत्री आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। औरंगजेबाच्या कबरीवरून आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे हे राजकारणी असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना लगावलाय। त्यांच्या या टीकेवर शिवसेनेनं सुद्धा पलटवार केलाय। आदित्य ठाकरे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत अशी टीका शिवसेनेनं केली आहे। नागपुरातील घटना संवेदनशील आहे। सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे। पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नसून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर आता AI कॅमेऱ्यांची नजर असेल। मुंबईतील नालेसफाईच्या कामांसाठी यंदा महानगरपालिकेने 240 कोटींचं टेंडर काढलेलं आहे। मात्र नालेसफाईमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी मनपानं AI तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय। पुणे ते मुंबई युवक काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय। बेरोजगारी, गुन्हेगारी आणि जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे। या पदयात्रेचं आज नवी मुंबईमध्ये आगमन झालं। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेचं जंगी स्वागत केलं। रायगडच्या श्रीवर्धनमधील बॉक्साईट उत्खननाविरोधात शिवसेना पक्ष आक्रमक झालाय। या उत्खननाविरोधात उद्या मोर्चा काढला जाणार आहे। बॉक्साईट उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून पर्यटन व्यवसायावर परिणाम होतो। त्यामुळे बॉक्साईट उत्खनन थांबवण्यासाठी शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे। रायगड जिल्हा परिषदेचा 85 कोटी 85 लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये यंदा 5 कोटी 5 लाखांनी वाढ झाली आहे। या अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक आज होणार आहे। या सभापतीपदासाठी शिवाजी चुंबळे आणि कल्पना चुंबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, पण आता शिवाजी चुंबळे यांचं नाव निश्चित होईल अशी संचालकांनी माहिती दिली आहे। यवतमाळमधील अनुदानित आश्रमशाळेच्या संचालकांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी संवाद झालाय। अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये नोकर भरती सुरू करण्यासाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी अशोक उईके यांनी दिले। राज्यातील सर्व शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम आणि NCERT पाठ्यपुस्तकं लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच महाराष्ट्राचा स्थानिक इतिहास त्यामध्ये जोडून एकसंध शिक्षण प्रणाली असावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेनं केलेली आहे। मुंबई विद्यापीठाच्या 1200 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे। हवामानातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि परिणामांचा सामना करण्यासाठी हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तसंच 225 ट्रेनर्सनाही प्रशिक्षण मिळणार आहे। 1ली ते 9वीच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये घेण्याचे आदेश देण्यात आले। यामुळे शाळांमधील पूर्वनियोजित वेळापत्रक बिघडल्यामुळे या परीक्षा 12 एप्रिलपर्यंत घेण्याची मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी केली आहे। मात्र परिषदेनं प्रतिसाद न दिल्यामुळे शिक्षण विभागाकडून आलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होतील। विविध अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी घेणारी CET परीक्षेला सुरुवात झालेली आहे। मात्र CET परीक्षेच्या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठानं या परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करावा अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेनं केलेली आहे। कुत्र्यामुळे हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता। मंगळवारी रात्री वाशीला जाणारी 9:06 लोकल ट्रेन अर्धा तास थांबवण्यात आली। या ट्रेनच्या टपावर एक भटका कुत्रा चढला होता। प्रवाशांच्या हे लक्षात आलं आणि रेल्वे पोलिसांना त्यांनी माहिती दिली। रेल्वे पोलिसांनी या कुत्र्याला उतरवण्याचा प्रयत्न केला। गोंधळलेला आणि घाबरलेला हा कुत्रा ट्रेनच्या दुसऱ्या टोकाकडे पळून गेला। हा कुत्रा लोकल ट्रेनवर चढला कसा हा प्रश्न मात्र विचारला जातोय। नाशिकच्या येवल्यामधील गंगा दरवाजा परिसरामध्ये मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 1 जण जखमी झालाय। त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत मधमाशांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते।
निफाडच्या नांदूर मधनेश्वर गावामध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे। बिबट्याचा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे। ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केलेली आहे। कल्याण बाजार समितीमध्ये तिथल्या परिसरामध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले। मेट्रोचं काम सुरू असताना पोखळचा धक्का बसल्यामुळे पाण्याची ही पाईपलाईन फुटलेली आहे। त्यामुळे बैलबाजार परिसरात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यासाठी लवकरात लवकर लाईन दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबईमध्ये पाण्याची चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाणार आहे। दररोज 700 दशलक्ष लिटर पाण्याची चोरी होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे ही चोरी रोखण्यासाठी पाईपलाईनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल। तसंच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर पिण्यायोग्य पाण्यामध्ये करण्यासाठी सुद्धा प्रकल्प उभारला जाणार आहे। पालघरमधील वाडा आणि विक्रमगडमध्ये जलजीवन मिशन योजनेसाठी निकृष्ट दर्जाच्या पाईपचा वापर केला जातोय। सरपंचांनी या संदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे। योजनेमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा निकृष्ट दर्जाचा पाईप वापरला जातोय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय असा आरोप करण्यात आलाय। शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरात रंगपंचमी साजरी केली जाते। साईबाबांची मूर्तीही आज विविध रंगांमध्ये धावून निघणार आहे। तर हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। सोलापुरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। सकाळपासूनच नागरिकांनी रंगांची उधळण सुरू केली आहे आणि रंगपंचमीचा आनंद ते लुटतायत। शहरातील अवंतीनगर, अभिमानश्री, नवी पेठ, शेळगी अशा अनेक भागांमध्ये रंगपंचमी खेळली जाते। पंढरपुरातही आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। रंगपंचमी निमित्तानं देवाला शुभ्र पोशाख परिधान केला जातो। त्यानंतर देवाच्या पोशाखावर नैसर्गिक रंगाची उधळण केली जाते। त्यानंतर दुपारी पोशाखावेळी सुद्धा रंगपंचमी साजरी होते। त्यानंतर देवाचा डफ काढण्याची परंपरा आहे। पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय। यमाई तलाव शेजारी ट्रॅकवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ग्रुपकडून रंगपंचमी साजरी करण्यात आली। या ठिकाणी नैसर्गिक कोरडे रंग खेळत महिला, पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग नोंदवला। नाशिकमध्ये रंगपंचमी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते। पारंपरिक पद्धतीने इथे रंगपंचमी साजरी केली जाते। शहरामध्ये मोजक्या ठिकाणी असलेल्या पेशवेकालीन राहाडींमध्ये रंग कालवला जातो। त्यामध्ये नाशिककर मनसोक्त उड्या घेतात। या राहाडींना फुलांची आणि रंगांची सजावट करण्यात आली आहे। नागपुरातील घटनेनंतर राज्यभरात अलर्ट घोषित करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रस्त्यावर उतरत या परिस्थितीचा आढावा घेत लोकांना शांततेचं आवाहन केलंय। दरम्यान मंगळवारी रात्री पोलीस उपायुक्त त्याचबरोबर आयुक्त सुद्धा गस्त घालत त्यांनी शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। औरंगजेबच्या कबरीजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। कबरीच्या प्रवेशद्वाराजवळ एसआरपीएफची एक तुकडी आहे। तसंच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलंय। कबरीजवळ जाताना पूर्णतः बॅरिकेडिंग करण्यात आलंय। एकावेळी एकाच माणसाला यामध्ये प्रवेश दिला जाईल याची दक्षता घेतली जाते। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। त्यामुळे कोरटकर जामिनासाठी हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्याची धावाधाव सुरू झाली आहे। कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही त्यानं 7 दिवसांचा अंतरिम दिलासा मागितला होता, पण त्यालाही कोर्टानं नकार दिला। भिवंडी महानगरपालिकेचा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा अंतर्गत अकिरा मियावॉकी प्रकल्प राबवला जातोय। या प्रकल्पाअंतर्गत 25,000 4,000 झाडांची लागवड केली आहे। भिवंडी महानगरपालिका प्रशासकांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। भिवंडीमध्ये स्वच्छतेसाठी 2 अत्याधुनिक सक्शन जेटिंग गाड्या दाखल झालेल्या आहेत। यावेळी वाहनांसमोर अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते नारळ वाढवून वाहनांचं स्वागत झालं। निगडी पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी पोलिसांनी एका सोनारालाही अटक केली आहे। पुण्यामधील हडपसर परिसरामध्ये अवैधरित्या गॅस विक्रीचा प्रकार उघडकीला आलाय। घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या दुकानदाराला पुणे पोलिसांनी जेरबंद केले। विक्रांत राजकुमार जाधव
याला अटक झालेली आहे। त्याच्याकडून 80 गॅसच्या टाक्या, वजन काटा, गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुंबईतील शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या 409 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। तंबाखूजन्य उत्पादनाच्या विक्रीवर निर्बंध घालता यावे या दृष्टीनं प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एका पोलीस विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे। त्याद्वारे ही कारवाई करण्यात येते। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची आता चौकशी होणार आहे। यावेळी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे। या समितीच्या अहवालानुसार जे शासकीय अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। या मार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यानुसार 4चाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागतील, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। मुंबईमधल्या द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 16 किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करण्यात आली। यावेळी 25 टन गाडारोडा आणि 4 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली। मुंबई एअरपोर्टवर प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत। देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपये युजर डेव्हलपमेंट फी आकारण्याचं सुचवण्यात आलंय। तसंच एअरलाईन लोडिंग आणि पार्किंग शुल्कामध्ये 35% कपात करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। नवी मुंबईमधील वाहन पार्किंगची समस्या आता लवकरच सुटणार आहे। पार्किंग धोरणामध्ये सुधारणा केली जाणार आहे। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, सिडको, आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली। या समितीच्या माध्यमातून वाहन पार्किंगच्या जागांची पाहणी केली जाणार आहे।